अनुभव असलेले हा संघ आहे. जुने नवे चेहरे या संघामध्ये पाहायला मिळतात खेळताना. वाटतं जवळजवळ जुने चेहरे 11 संघाकडे आहेत. आणि हॅलो, एक खुश खबर आहे. फलंदाज निळा ग्रामपंचायत सदस्य नितीन साहेब यांच्याकरिता जयराम मुगडा साहेबांकडून चौकार आणि षटकाराची जर आतिषबाजी झाली नितीन साहेबांकडून तर प्रत्येक षटकाराला 100 रुपये आणि प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. हे लक्षात घ्या. नितीन निरगुडा साहेब, आपणास प्रत्येक षटकार आणि चौकारच्या सायाने 100 रुपये म्हणून जयराम मुगडा साहेब यांनी घोषित केलेले आहे. तरी चला सामन्याकडे. पंच सामना चालू करा. दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर. 4 षटकाचा सामना, शेवटचा आणि पहिल्या फेरीचा अंतिम सामना. गोलंदाज सागर. आयुष 11 संघाचा सर्वप्रथम षटक हाताळण्यासाठी येतोय सागर. वैयक्तिक संघाचं पहिलं आणि सागरचं हे पहिले षटक. प्रगतीपथावर पंच सामना चालू करा. अतिशय तगडा अनुभव असलेला हा अविनाश संघ आणि नौका संघ, आंबेवाडी संघ बघूया. नवीन संघ आणि अनुभवी संघ यामध्ये रंगत पाहायला मिळते. आजच्या दिवशी शेवटची आणि पहिल्या फेरीचा अंतिम सामना. खूपच चांगला असा रनअप आणि हा स्टेट ड्राईव्ह केला चेंडू. 1 बाउन्स क्षेत्रक्षेत्र हातामध्ये आणि 1 धावसंख्येने श्रीगणेशा होत आहे आंबेवाडी संघाची. वैयक्तिक 1 या धावसंख्येने सुरुवात करतोय नितीन हा फलंदाज आणि संघाची सुरुवात झाली ती 1 धावसंख्येने. अतिशय चांगला कटले चेंडू. सरळ दिशेने ड्राईव्ह केला चेंडू. तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं 11 संघाच्या खेळाडूंकडून. परंतु आता जातोय डावखुरा फलंदाज स्ट्राईक साठी रवी. रवीसाठी कसा मारा असू शकतो गोलंदाजाचा? नक्कीच चांगली अशी फटकेबाजी करण्यात नक्कीच माहीर ठरतोय रवी. परंतु काहीसा कमी अनुभव आणि कमी सामने खेळतोय आंबेवाडी संघ, त्यामुळे थोडंच नक्कीच दडपण असू शकतो या फलंदाजावरती. तेवढा चांगला अनुभव असलेला संघ आयुष 11 आणि तेवढा चांगला त्यांच्याकडे गोलंदाज. बघूया दुसरा चेंडू कशा प्रकारे मारा करतोय. फ्रंट डिरेज करलेला चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू. फलंदाज बीट होतोय. चेंडू जातोय 100च्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. धावसंख्या कुठेतरी थांबली जाते 1 या धावसंख्येवरती. अतिशय महत्वाचा हा षटक मानावा लागेल 11 संघासाठी आणि पॉवर प्लेचा षटक हाणामारी षटक मानलं जाते. परंतु दुसरा चेंडू जो अशा प्रकारे टाकला गेला अतिशय लाजवाब आणि हा कट करण्याचा प्रयत्न. दुसरा चेंडू लगातार बीट होतोय फलंदाज द्रवी. कुठेतरी वाटतं नक्कीच दडपण आणि कुठेतरी वाटतं अनुभव या ठिकाणी कमी पडतोय आंबेवाडी संघाच्या या फलंदाजासाठी. आणि अनुभव सरशी ठरतो तो म्हणजे 11 संघाचा गोलंदाज. अतिशय पूर्ण या सामन्यामध्ये आपला अनुभव झोकून चांगली अशी सुरुवात करतोय 11 संघ. कुठेतरी वाटतं नक्कीच या फलंदाजाला जखडून ठेवतो जाळ्यामध्ये. रवी या फलंदाजाला हात खोलण्याचा चान्स नाही. परंतु मोठा फटका लेग पॉइंट कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स खणखणीत शिवकर्जना ब्रँडेड चौकार. या चौकार या सायने धावसंख्येत वाढ. धावसंख्या नेऊन ठेवली ती 5 या आकड्यावरती. कुठेतरी वाटतं रवी 2 चेंडू निर्धाव करतो. परंतु तिसऱ्या चेंडूवरती ब्रेसिनल चौकार शिवकर्जना चौकार या ठिकाणी ठोकतोय आणि आपली वैयक्तिक धावसंख्या नेऊन ठेवतो 4 या आकड्यावरती. कुठेवर अशीच फटकेबाजीची अपेक्षा आंबेवाडीच्या सहकार्याला असू शकते रवी या फलंदाजाकडून. परंतु नक्कीच चांगला फटका मानावा लागेल. परंतु चौथं चेंडूवरती जो फटका बसला तो नक्कीच लाजवाब फटका मानावा लागेल. कट करण्याचा प्रयत्न परंतु अशोर चेंडू. अतिशय दिशाहीन गोलंदाजी
कुठेतरी वाटतं लय मध्ये दिसतोय गोलंदाज, परंतु दिशेहीन गोलंदाज या ठिकाणी करतोय. हा चेंडू जातोय शोरच्या रूपात, अतिरिक्त धाव मिळते. एक या धावसंख्या 6, बिनबाद 6 अशी धावसंख्या. हा मोठा फटका खेळण्याचा पर्यंत कुठेतरी मारतो गली पॉइंटच्या दिशेने, कव्हरच्या पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय चौकार. शिवगर्जना ब्रँडेड चौकार. अतिशय 2 चौकार टोकून नक्कीच आपले मनोबल आणि आपलं संघाची धावसंख्येत वाढ. धावसंख्या बिनबाद 10, अतिशय धावसंख्येत वेगाने वाढ होत आहे. या 4 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. 10 अशी धावसंख्या आंबेवाडी संघाची. कुठेतरी वाटतं चांगली गोलंदाजी होताना दिसते 11 संघाची. आयुष 11 संघाचा हा गोलंदाज पॉवर प्लेचे षटक हाताळतोय आणि मला वाटतं या षटकातला हा शेवटचा चेंडू असावा. रवी मात्र कडक चौकार टोकतोय आपल्या संघासाठी. अक्कूट टप्प्याचे चेंडू परंतु चांगला खेळून काढलाय. त्या चेंडूवर मात्र एकच धाव मिळू शकते रवी या फलंदाजाला. या ठिकाणी पंचांचा निर्णय षटक समाप्त. धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवरती ब्रँडेड चौकार, 5वा चेंडू निर्धाव, परंतु पाचव्या चेंडूवरती एक गली पॉइंटच्या दिशेने चौकार आणि 6व्या चेंडूवरती 1 धाव. असे मिळून धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जमवल्या गेल्या आंबेवाडी संघासाठी 11, बिनबाद 11 अशी मजबूत स्थिती. चांगली संयमी सुरुवात मानावी लागेल आणि तेवढी चांगली सुरुवात चांगली ठरली ती आंबेवाडी संघासाठी. बिनबाद 11 अशी धावसंख्या. दुसरा गोलंदाज येतोय आयुष 11 संघाकडून. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक हाताळण्यासाठी अनंता. अतिशय अनुभवी असा हा गोलंदाज. जवळजवळ 15 ते 20 वर्ष हा खेळाडू क्रिकेट सातत्याने खेळतोय आणि या 20 वर्षाचा अनुभव त्याच्या जोडीदार भगवान हा सुद्धा खेळाडू नक्कीच मोलाचा साथ देण्यासाठी या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अजूनपर्यंत या संघामध्ये खेळताना दिसत आहेत. अनंता पहिला चेंडू टाकण्यास सज्ज, परंतु कुठेतरी वाटतं यशस्वीच्या डोक्यावरून चेंडू जातोय, परंतु त्या ठिकाणी कव्हर पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण मानावे लागेल. नक्कीच या चेंडूवरती चौकार मिळू शकला असता, परंतु त्या ठिकाणी सुरेख लाजवाब क्षेत्ररक्षण आयुष 11 संघाचे. नक्कीच गोलंदाज आपला हा सामना आपल्या क्षेत्ररक्षणाद्वारे नक्कीच चांगल्या रीतीने या ठिकाणी खेळतायत आणि या सामन्याची चुरस नक्कीच आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आंबेवाडी नौका संघ असला तरी चांगल्याशी मजल मारण्याचा प्रयत्न त्यांचा असू शकतो. एक या धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 12. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लो डिलिव्हरी, परंतु फसला गेला फलंदाज आणि निर्धाव चेंडूची सांगितले होते. या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू. पुढील मारा तिसरा चेंडूचा. हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला गेला. स्लोअर चेंडू टाकतोय गोलंदाज. नक्कीच वेगावरती नियंत्रण आणि फलंदाजाला नक्कीच चकवण्याचा प्रयत्न. यामध्ये धावगती मात्र या ठिकाणी थांबले गेले. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गली लेगच्या पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी सुरक्षित रक्षण तेवढा चांगला थ्रो या ठिकाणी मानावा लागेल. डायरेक्ट एक्सटेन्शनच्या हातामध्ये केवळ एकच धाव. एक धावसंख्येने धावसंख्या 13. चांगल्याशी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या, परंतु दुसरं षटक प्रगती पथावर चालू आहे. या षटकामध्ये केवळ अद्याप 2 धावा खर्च करतोय गोलंदाज अनंता. अतिशय चांगला असा गोलंदाज आयुष 11 संघासाठी लाभला गेलाय, परंतु तेवढा चांगला फलंदाज लाभला गेला तो रवीच्या नावे आंबेवाडी संघासाठी. परंतु बघूया 2 चौकार टोकून
अतिशय खराब पॉइंट ऑफच्या दिशेने कटरलेला हा चेंडू, परंतु या चेंडूवरती 2 धावा मिळतात. लेग बाईच्या स्वरूपात या 2 धावा, या 2 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 15, बिनबाद 15ची धावसंख्या. संयमी काही होईना, परंतु चांगलीशी धावसंख्या उभारण्यात प्रयत्न करत आहे आंबेवाडी संघाचे दोन्ही फलंदाज. लेग कव्हरच्या दिशेने कटले चेंडू, चेंडू जात आहे सावकार षटकार. अतिशय खणखणीत शिवगर्जना ब्रँडच चौकारने षटकार. अतिशय घणाघाती प्रहार या चेंडूवरती रवीच्या बॅट मधून येतो. हा पहिला षटकार, 2 चौकार आणि 1 षटकाराची आतिषबाजी करतोय रवी. वारेशी दिशेने कटकलेला चेंडू 6 धावेसाठी. दुसरं षटक या ठिकाणी संपलं गेलंय. धावसंख्या बिनबाद 21. अतिशय चांगली अशी सुरुवात. जवळजवळ आंबेवाडी संघाचा निश्चय असू शकतो की 50 ते 55 धावा आपण या सामन्यामध्ये जमा करूया, परंतु दोन षटकाचा सामना या ठिकाणी संपला गेलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 20. अतिशय संयमी आणि चांगली सुरुवात मानावी लागेल आंबेवाडी संघासाठी. 20 या आकड्यावरती धावसंख्या. 12 बॉल खेळून काढले आणि या 12 बॉल मध्ये धावा जमवल्या गेल्या त्या 20, बिनबाद 20. अतिशय चांगली सुरुवात बघूया. उर्वित 12 चेंडूचा सामना करायचा आहे आणि या 12 चेंडू मध्ये सॉरी 21 धावसंख्या. बिनबाद 21 अशी धावसंख्या आंबेवाडी संघाची. हे बघा, आयुष संघाकडे अतिशय अनुभव आणि अनुभवी खेळाडू. तिसरं आणि वैयक्तिक षटक घेऊन येतोय तो म्हणजे भानुदास. अतिशय भानुदासचा पहिला चेंडू मारा करण्यासाठी आणि इष्टचित करतोय भानुदास. नितीन या फलंदाला सलामीचा फलंदाज माघारी येतोय, तंबूच्या रस्त्याला येतोय आणि पहिला बळी मिळवून देतोय आपल्या आयुष इलेव्हन संघासाठी भानुदास हा गोलंदाज. मी मगाशीच बोललेलो की अनुभव आणि अनुभवाचा फायदा नक्कीच मिळतो, तो म्हणजे आयुष इलेव्हन या संघाला. पहिल्या चेंडूवरती अविनाश ना सॉरी अविनाश संघाला 21 या धावसंख्येवरती मोहरा टिपला गेला तो म्हणजे आंबेवाडी संघाचा. स्ट्रेट ड्राइव्ह केला चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि चेंडू खाली येताना कुठलीही चूक करत नाही क्षेत्ररक्षक. हा सोपा झेल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा कुठेतरी प्रयत्न फसला गेला. फलंदाज बालचंद्र
माघारी परततोय, 2 बळी लगोपाठ मिळवतोय हा भानुदास गोलंदाज. सुरेख गोलंदाजी, सुरेख प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केलं आणि मोलाची साथ देतो तो म्हणजे आपल्या गोलंदाजाला. एक अचूक झेल टिपून दुसरा गडी यशस्वी रीतीने बाद करण्याचा प्रयत्न गोलंदाजा सरशी ठरतोय आणि या धावसंख्या मात्र स्थिर 21 या आकड्यावरती. दुसरा गडी गमावला तो म्हणजे आंबेवाडी संघाने. चांगली सुरुवात तिसऱ्या षटकाची भानुदासच्या. तिसरा षटक खराब बॅटिंगचा त्या ठिकाणी मुजारा पाहायला मिळतोय आंबेवाडी संघाकडून. हा सुद्धा स्लोअर टाकलेला चेंडू, खोलवरती टाकलेला चेंडू, काय मला वाटतं पण अंदाज चेंडूवरती नजर बसत नाहीये आणि हा चेंडू जातो निर्धावच्या स्वरूपात इचरीच्या हातामध्ये. कुठेतरी मला वाटतं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात अपयश येतोय फलंदाजाला आणि त्याचा फायदा मात्र मिळतो गोलंदाजाला. अतिशय अनुभव पणाला लावून हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. भानुदास हा गोलंदाज, हा मोठा फटका परंतु स्लोअर टाकलेला चेंडू, हा चेंडू जातो निर्धाव. लगापाठ 2 चेंडूवरती 2 बळी मिळवतोय आणि लगापाठ 2 चेंडू निर्धाव टाकून मला वाटतं नक्कीच या तिसरा षटक मला वाटतं चांगलं आणि संघासाठी योगदान देऊन जाणारा हा षटक मानावा लागेल. अद्याप एक सुद्धा धाव खर्च केलेली नाही या गोलंदाजाने. नक्कीच 4 चेंडू टाकले, या 4 चेंडू मध्ये 2 बळी मिळून देतो, 2 निर्धाव. आत जातो चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने 6 धावेसाठी. खणखणीत षटकार, शिवगर्जना चषक बँडेड चौक षटकार मानावा लागेल. हा हवेच्या दिशेने फलंदाजी करतोय, हवेच्या दिशेने चेंडू जातोय 6 धावेसाठी. या 6 धावसंख्येने धावसंख्येत वाढ, धावसंख्या 27. कुठेतरी वाटतं 4 चेंडू चांगले टाकले गेले. या पहिल्या चेंडू मध्ये बळी मिळवला, दुसरा चेंडू बळी मिळवला, तिसरा चेंडू जातो निर्धाव, चौथा चेंडू जातो निर्धाव. परंतु 5व्या चेंडूवरती मात्र मनामध्ये निश्चय केलेला होता रवी या फलंदाजाने की आता मात्र काहीसा आपल्याला मोठा फटका खेळावा लागेल आणि त्या साहाय्याने षटकार टोकून आपल्या फलंदाजीमध्ये हा आणि या सामन्यामध्ये हा दुसरा षटकार टोकतोय. 2 चौकार आणि 1 षटकाराची आतिषबाजी करून या सामन्यामध्ये नक्कीच चांगल्याशी फटकेबाजी करतोय रवी हा फलंदाज. हा सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, खूप उंचावरती उडाला चेंडू, परंतु त्या चेंडू खाली येता नक्कीच दोन्ही फलंदाजांमध्ये अतिशय चांगली बिटवीन द रनिंग मानावी लागेल आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावसंख्येने धावसंख्येत वाढ 29. अतिशय चांगलं षटक खडकी संघासाठी आणि तेवढं चांगलं षटक मानावं लागेल आंबेवाडी संघासाठी. या षटकामध्ये धावा खर्च केल्या 8. भानुदास या गोलंदाजाने बळी मिळवले 2. अतिशय मोलाचा षटक 11 संघासाठी आणि तेवढंच मोलाचं योगदान देतोय हा फलंदाज रवी. रवी दूसपर्यंत खेळपट्टीवर स्थिर आहे तोपर्यंत नक्कीच चांगलीशी धावसंख्या उभारू शकतो आंबेवाडी संघ. 29 अशी धावसंख्या 2 बाद. मला वाटतं स्वतः भगवान हा गोलंदाज शेवटचा आणि अंतिमचा षटक हाताळण्यासाठी येतो. प्रगती पथावरती स्वतः जबाबदारी घेतली भगवान. नक्कीच भरभरून अनुभव या खेळाडू मध्ये आहे. जवळजवळ मला वाटतं 20 ते 15 वर्ष सातत्याने क्रिकेट खेळतोय, परंतु तेवढा चांगला खोलवरती चांगला चेंडू, हा निर्धाव चेंडू जातोय. या निर्धावच्या स्वरूपाने षटकाची समाप्ती सुरुवात करतोय भगवान हा गोलंदाज. कुठेतरी मला वाटतं नक्कीच अनुभवी कमी असलेला फलंदाज आणि भरभरून आपल्या खेळाडूमध्ये अनुभव असलेला गोलंदाज भगवान. हा पुलटा चेंडू, परंतु पंचांचा इशारा, शुअर चेंडू, अतिशय नो बॉलचा घोषणा या ठिकाणी पंच करत आहेत
आणि फ्री या चेंडूवरती धावा किती 3 ना 3 धावसंख्येत वाढ होताना दिसते धावसंख्या येते ती 32 अतिशय खराब डिसिजन आणि मला वाटतं पंचांचा इशारा नॉट आउट कारण इष्टे अगोदरच उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अशा रीतीने एक धाव कंप्लीट मानावी लागेल एक या धावसंख्येत वाढ धावसंख्या 2 बाद 33 अतिशय सुरेख गोलंदाजी पहिला चेंडू अतिशय चांगल्या रीतीने हाताळला परंतु दुसऱ्या चेंडूवरती जो पंचांनी नो बॉल घोषित केला त्या मोबदल्यात नक्कीच तिसऱ्या चेंडूवरती चांगलं कमबॅक करतोय भगवान हा गोलंदाज इष्ट चित करतोय परंतु तो बॉल नो असल्यामुळे हा फलंदाज सुखरूप खेळपट्टीवरती हा चांगला फटका मारावा लागेल कवच दिशेने कटरले चेंडू परंतु एकच धाव मानावा लागेल अचूक टप्प्याचा थ्रो या ठिकाणी कंडक्ट करतोय यष्टीरक्षक आणि सुरेख साथ देतोय गोलंदाजाला हा क्षेत्ररक्षक एक या धावसंख्येत वाढ धावसंख्या 34 2 बाद 34 ही धावसंख्या संयमी धावसंख्या या ठिकाणी उभारण्यात यशस्वी ठरतोय नक्की चांगला प्रयत्न आंबेवाडी संघाचा अद्याप या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय हा फुल डोर डिलिव्हरी परंतु फलंदाज मात्र स्थिर खेळपट्टीवरती काहीच मला वाटतं फुटवर्क दिसत नाहीये फलंदाजाकडे अतिशय हा चौकार किंवा षटकार मारण्याचा चेंडू होता परंतु हा चेंडू जातो निर्धावच्या स्वरूपात नक्कीच योगदान नक्कीच आपलं कुठेतरी कमी पडतोय आंबेवाडी संघासाठी या फलंदाजाचं आणि त्याचा लाभ मिळतो तो म्हणजे गोलंदाजाला अतिशय 11 संघ नक्कीच या संघा आणि हा खराब चेंडू अतिशय दिशाहीन चेंडू वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव या धावसंख्येत वाढ 35 2 बाद 35 अशी धावसंख्या हा मोठा फटका कवच दिशेकडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असल्यामुळे मला वाटतं हा खणखणीत शिवगर्जना ब्रँडेड षटकार चौकार सॉरी पंचांचा इशारा षटकार होता परंतु वेळेवर ही चूक सुधारली आणि चौकारच्या सहाय्याने धावसंख्येत वाढ 39 अशी धावसंख्या हा सुद्धा दिशाहीन गोलंदाजी होताना दिसते कुठेतरी वाटतं एका चेंडूवरती मोठा फटका येतोय परंतु दुसऱ्या चेंडूवरती शॉर्ट चेंडू टाकतोय गोलंदाज भगवान आणि अशा रीतीने धावसंख्या 40 कुठेतरी वाटतं शरीराचा वेग घेतो चेंडू आणि बायच्या स्वरूपात एक धाव आणि या ठिकाणी षटक समाप्त चौथं आणि संघासाठी पहिल्या सत्र या ठिकाणी चालू आहे या सत्रामध्ये आंबेवाडी संघाने 4 षटकाचा पूर्ण समाचार घेऊन एक्केचाळीस धावा जमवल्या गेल्या या 4 षटकाच्या सामन्यामध्ये तरी विजयासाठी 11 संघाला 42 धावांचं आव्हान पार करायचंय तरी पुढील सत्र हाताळण्यासाठी मी समालोचक चरकर साहेबांना विनंती करतोय की आपण पुढील सत्र चालू करायचं
तर पहिलं सत्र इथे समाप्त झालं आहे. पहिला सेमिस्टर गेला तर 41 धावा धावफलकावरती आहे. त्यांच्या दिवसाचा सामना आहे जो पहिल्या सत्रामध्ये तिसरा म्हणजे दिवसाचा चौथा सामना आहे आणि तिसऱ्या सामन्यामध्ये 41 धावा या पहिल्या सत्रामध्ये लगावल्या गेल्या आहेत. तर अविनाश 11 या संघाला विजय सामन्यामध्ये सुद्धा सामोरे संघाने तर 41 धावा केल्या होत्या त्या पहिल्या सत्रामध्ये दामोदर संघाने. तर दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा ममदापूर संघाने 41 धावा केल्या होत्या. त्यानंतर या सामन्यामध्ये सुद्धा आपण 41 धावा पाहतोय. म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये 40 आणि 50 च्या आतमध्ये आपण स्कोर पाहतोय. तर विजयासाठी 42 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरेल तो अविनाश 11 संघ. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सारा खेल बाकी है. यहाँ से चली है नई मंजिल के लिए, ये तो एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. चला फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चल पाहूया. पहिलं पान संपलं आहे, दुसऱ्या पानाला सुरुवात होईल, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. जो संघर्ष करेल तो इथे जिंकेल, जो इथे घाम गाळेल तो ध्येयापर्यंत पोहोचेल. चला सलामीची जोडी आहे अविनाश 11. तर नक्कीच आंबेवाडी संघ सुद्धा संघर्ष करेल. तुमच्या अस्तित्वासाठी आणि तुमच्या हक्कासाठी नेहमी लढण्याची तयारी ठेवा. भले तुम्ही कितीही कमजोर असाल आणि तेच दाखवावं लागेल अविनाश 11 या संघाला. कारण आंबेवाडी संघ हा नौका आहे, अनुभव कमी आहे. त्याचा विपक्ष संघ अविनाश 11 संघ हा एक जबरदस्त संघ आहे. त्यांच्याकडे सुद्धा दीपक सारखा एक आक्रमक फलंदाज आहे आणि तोच यावेळेस सलामीच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 42 धावांचं पाठक करण्यासाठी सलामीची जोडी दीपक आणि या अंकावरती. तर सन्माननीय हरीशजी निरगुडा साहेब यांचं इथे शुभ आगमन झालं आहे. त्यांचंही आयोजकांच्या वतीने सहर्षा असं स्वागत असेल. तर पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. चांगली फलंदाजी होती परंतु 2 जीवदान मिळाले हे विसरून चालणार नाहीये. पुन्हा एकदा चेंडू जाईल पॉइंट क्षेत्रामध्ये 4 धावेसाठी. तुम्ही चालणे चालू केले की वाटा आपोआपच सापडतात हे सांगत असताना फलंदाज लगावतोय अजून एक चौकार. तर 2 झेल सोडल्यानंतर या फलंदाजाने मैदानामध्ये मात्र धुमाकूळ घातला आणि धावांची लयलूट करत असताना आपल्या अविनाश संघासाठी जबरदस्त कामगिरी करत असताना पहिल्या षटकाच्या अंत्य धावफलकावरती धावा आहेत त्या 16. तर एका साईडला असेल दीपक जो या मागच्या षटकामध्ये मात्र नॉन स्ट्राइकची भूमिका पार पाडली होती. स्ट्रायकर फलंदाज कशा प्रकारे फटके खेळत होता हे पाहिले होते. आता मात्र संधी असेल ती दीपक या फलंदाजाकडे. 42 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात अविनाश 11 खडकी या संघाची पाहायला मिळते. धावफलकावरती संघर्ष आणि संघर्ष जेव्हा तुम्ही कराल तेव्हा मात्र यश तुम्हाला हमखास मिळेल. त्यासाठी आंबेवाडी संघाला इथे यशाची पराकाष्ठा करावी लागेल, घाम गाळावा लागेल, संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल जर का या सामन्यामध्ये विजय व्हायचा असेल तर. काय फटका आहे परंतु चेंडू हवेमध्ये असेल, प्रयत्न केला होता, पुन्हा झेल जमिनीला दाणवतोय. चेंडू अगदी रेडांगणात घालत 4 धावेसाठी कव्हरच्या दिशेने केलेला फटका
झेल घेण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला आणि त्याची किंमत सुद्धा 4 धावेने मोजल्या. तर षटकाराने सुरुवात केली होती तुषार या फलंदाजाने, चौकाराने सुरुवात करतोय दीपक हा फलंदाज. धावफलकावरती धावा येतील त्या तब्बल 22 धावीची गरज असेल. माधू शिरवा साहेब सांगत होते की 2 षटकामध्ये सामना संपेल. त्या दिशेने कदाचित तुमचं भविष्य खरं ठरतंय की काय, त्या दिशेने वाटचाल चालू आहे. आक्रमक फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस दुधारी तलवारचा वापर. जर सरळ बॅटने चेंडू येत आहे तर मात्र दुधारी तलवार चालवण्याचा कुठलाही फायदा नाहीये. जर तुम्हाला सरळ बॅटने चेंडू धावा येत असेल आणि हेच फटके कधी काही तुम्हाला संकटात सापडतात आणि हरण्याचं कारण सुद्धा हेच फटके ठरतात. तर पाहूया दीपक यावेळेस पायचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. गोलंदाज सांगतोय काढशील तू माझा घाम, त्याच्या आधीच मी करेल तुला बाद. आणि तेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. दीपक याला परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर येईल तंबूच्या आसऱ्याला पहिला विकेट, पहिला झटका आणि पहिला अडथळा इथे दूर केला जातोय तो आंबेवाडी संघाकडनं. भानुदास नौका फलंदाज असेल. मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात केली होती. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती दुधारी तलवार चालवली होती, अपयश आलं. तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी झाली आणि तिसऱ्या चेंडूवरती पायचीच्या स्वरूपामध्ये महत्वाचा विकेट गमवावा लागतोय तो अविनाशी देवान खडकी या संघाला. तर सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी निर्माण करून दिली आहे. गोलंदाजाने 3 चेंडूचा खेळ समाप्त होईल. दुसरं सत्र मार्गस्थ असताना आजच्या दिवसाचा पहिल्या फेरीतला अंतिम सामना असेल. यानंतर मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि पहिला सामना असेल तो मेचकरवाडी विपक्ष पळसदरी. तर दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचे. 20 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 15 चेंडू असतील आणि 20 धावीची गरज असेल. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 धावीची गरज असेल. येणारे 15 चेंडू 22 धावीची गरज. सुंदर चेंडू हाताळला जातो ज्याची नितांत गरज आहे गोलंदाजाने. यावेळेस चांगली चेंडूची फेकी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते तुषार, ज्याने पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठल्या होत्या. त्या फलंदाजाला मात्र इथे स्ट्राईक मिळणं महत्वाचं असेल. परंतु भानुदास सांगतोय माझ्यावरती माझा विश्वास आहे आणि तोच विश्वास इथे सारखं ठरवताना अपयश येते. पुन्हा एकदा भानुदासला परतावं लागेल. क्रिकेट कसं आहे मित्रांनो, रंग बदलणाऱ्या सरण्यासारखा. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, तदनंतर आलेला पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर प्रत्येक चेंडू डॉट आणि 2 विकेटचं पतंग. या सामन्यामध्ये आंबेवाडी संघ सांगतोय अजूनही आम्ही हरलेलो नाहीये. आनंदा नौका फलंदाज जाईल. तुषार मात्र विकेट बाद होतात ते पाहण्याचं काम करतोय. त्याला संधी मिळणं महत्वाचं आहे. तर 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय चांगली गोलंदाजी रवीच्या माध्यमातून आपण आंबेवाडी संघाकडनं गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर वाटलं होतं की दीपक या सुद्धा गोलंदाजाचा भरपूर समाचार घेईल. ज्या प्रकारे तुषार या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये समाचार घेतला होता, पण गोलंदाज सांगतोय माझ्यात आहे दम, मी आहे बाजीराव सिंगम. हे सांगत असताना पुन्हा रनाची संधी असेल. तू मैं करत असताना मात्र धाव पूर्ण केली जाते. थोडासा पंबल पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा या 2 फलंदाजांनी घेतला. खूप उशिराने आलेली ही धाव. चला पाणी घेऊन जायचंय. पळदरी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. तर मेचकरवाडी संघ आपला संघनायक पाठवायचा आहे आणि नंतर प्रत्येक सामना 3 षटकाचा खेळवण्यात येईल असं आयोजकांना सांगण्यात आलं आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. आज होळी आहे त्यामुळे सर्वांनाच लवकर घरी जायचंय.
तर खेळाडूंनी सुद्धा याची नोंद घ्यायची आहे. तर पुन्हा एकदा होळीच्या सर्वच रसिकांना आणि इथे उपस्थित मान्यवर असतील खेळाडू असतील तर सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडनं आणि आयोजकांकडनं. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. 3 षटकाचा सामना असेल. तर 12 चेंडू 21 धावांची गरज. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावांची गरज आहे. अविनाश इलेव्हन संघाची जमीची बाजू म्हणजे तुषार मैदानामध्ये आहे, ज्याने पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. बॅटच्या सहाय्याने 2 चौकार आणि 1 षटकार या फलंदाजाने ठोकला होता. परंतु पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक भूमिका पार पाडावी लागेल, कारण अनंता या फलंदाजाने अंतिम चेंडूवरती 1 धाव घेऊन स्ट्राईक विकेट केली होती. तर 12 चेंडू 21 धावांची गरज. संघर्ष आपल्याला दोन्ही साईडने पाहायला मिळतोय. आज होळी आहे परंतु रंगपंचमी आजच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही साईडने रंगाची उधळण केली जाते असंच म्हणावं लागेल. रस्सीखेच चालू आहे मैदानामध्ये. विजयासाठी रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते. कधी तुझी तर कधी माझी, दोघांची बारी आता पाहायला मिळते. तर आनंद सज्ज होईल. 12 चेंडू 21 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल हरी. रनआउटची संधी असेल आणि जर का गोलंदाजाने चेंडू खाली केला असता तर सामन्याचा टर्निंग पॉइंट नक्कीच ठरला असता, कारण तुषार हा फलंदाज नॉन स्ट्राईक वरती आहे. समीकरण आता बदललं जाईल. 11 चेंडू 21 धावांची गरज. दडपण मात्र वाढलं जात आहे. प्रेशर मात्र फलंदाजावरती वाढलं जात आहे. या वेळेस फुल केलाय. चेंडू जाईल फाईन क्षेत्रामध्ये लॉंग स्टॉप एरियामध्ये 4 धावेसाठी. 4 धावेच्या सहाय्याने 25 अंकावरती धावसंख्या पोहोचली जाईल. अखूट टप्प्याचा चेंडू फलंदाजाने अगदी प्रतीक्षा केली आणि मोक्याच्या क्षणी हा चौकार मारला. तर आलेला हा महत्वाच्या क्षणी चौकार. तर पाहूया, आवड आणि आत्मविश्वास असेल तर मात्र कोणतीच गोष्ट अवघड अशी नाही या जगामध्ये. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. इथे उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू. पंच सांगतात की हा चेंडू असेल, अवंत धाव असेल. धावसंख्येत भर पडली जाईल. 26 अंकावरती धावसंख्या पोहोचली जाईल. 26 धावा आहेत धावफलकावरती. गोलंदाजाला मात्र अगदी योग्यरित्या योग्य टप्प्यावरती चेंडू टाकावा लागेल. या सामन्यामध्ये जर विजय व्हायचा असेल तर हा चेंडू पुन्हा एकदा फटकावलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्राचे चेंडू खाली येईल. फ्री करेल. दोन धावा पूर्ण. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 3 धावा 29 धावा आहेत धावफलकावरती. तर तुषार फलंदाज असेल ज्याने खूप प्रतीक्षा केली फलंदाजी करण्यासाठी, कारण पहिल्या षटकाला फलंदाज सामोरा गेल्यानंतर 13 धावांची गरज असेल. पहिल्या षटकाला फलंदाज सामोरा गेल्यानंतर या फलंदाजाला मात्र नॉन स्ट्राईक भूमिका पार पाडावी लागली होती. आता मात्र या फलंदाजाला संधी मिळाली आहे. 29 धावा आहेत धावफलकावरती. फलंदाज मात्र सांगतोय आज रस्ता
बना लिया है तो कल मंजिल भी मिलेगी। हौसलों से भरी कोशिश जरूर रंग लाएगी। तर तेच करत असताना हा फलंदाज ठोकतोय अजून एक षटकार। आत्मविश्वासाने भरलेला हा फटका पाहायला मिळतोय। जेव्हा जेव्हा या फलंदाजाला स्ट्राईक मिळते तेव्हा तेव्हा फक्त या फलंदाजाची बॅट चौकाराने षटकारानेच बोलते। याही वेळेस फुल अँड सक्सेसफुल इन इथे षटकार। तर एका धावीची गरज असेल वन मॅन आर्मी का म्हटलं जातंय। खेळ साजेसा खेळला जातोय। आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुषार या फलंदाजाकडनं पाहायला मिळते। अविनाश 11 कडनं सलामीला आलेला फलंदाज बॅटच्या सहाय्याने मात्र मैदानामध्ये बरसतोय। पुन्हा एकदा मिळेल विजयाची धाव सुद्धा फलंदाज करतोय आणि विजय धाव काढतोय। तर विजय संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघाचे सुद्धा गोड गोड कौतुक। तर मेतकरवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय।